लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, प्रचार सुरू आहे. सगळे उमेदवार प्रचारात आहेत, लोकांशी संवाद साधत आहेत. दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. राहुल शेवाळे सर. सर, स्वागत तुमचं. अच्छा. अ, तुम्ही रोज फिरताय. काही दिवस शिल्लक राहिले आहेत आता मतदानाला. कसा रिस्पॉन्स दिसतोय लोकांना? खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि मला 1.5 महिना अगोदरच माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्या कारणामुळे खूप वेळ मिळाला आणि 10 वर्ष लोकांच्या संपर्कात असल्या कारणामुळे लोकांची कामं केल्यामुळे लोकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे तिसऱ्यांदा या ठिकाणी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी देतील आणि शिवसेना प्रमुखांचं तिसऱ्यांदा या ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकवण्याचं, भगवा झेंडा फडकवण्याचं जे स्वप्न साकार ते करतील. नक्कीच. आणि शिवसेना हे नाव तुमच्याजवळ आहे, बाणाचं चिन्ह तुमच्याजवळ आहे. फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा असं फायदा होणार कारण शिवसेना प्रमुखांचे विचार आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ती हे दोन विषय आमच्याकरता खूप महत्त्वाचे आहेत आणि शिवसेना प्रमुखांचे विचार हे नरेंद्र मोदीजीच पुढे घेऊन चाललेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तो संकल्प केलेला आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो पुढे नेत आहोत. त्यांचं स्वप्न मोदीजींनीच पूर्ण केलेलं आहे. अयोध्यामधील भव्य राम मंदिर असेल, 370 कलम रद्दच्या बाबतीत असेल आणि आता भविष्यात समान नागरी कायदा असेल. तर ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे कारण हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे. म्हणूनच नेहमी या ठिकाणी धनुष्यबाणावरच लोक मतदान करतात आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धनुष्यबाणावरच मतदान करतील. एक ते एक पवित्र चिन्ह आहे आणि प्राचीन कालापासून त्याचं महत्त्व जे आहे प्रभू श्रीरामाच्या शस्त्रापासून, त्यामुळे ह्या चिन्हाला ह्या मतदारसंघात खूप एक भावनिक त्या ठिकाणी इमोशनल अटॅचमेंट ह्या चिन्हाच्या बाबतीत आहे. बरोबर आहे. महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आणि तुमचेच जे आधीचे पक्षातले होते, आता तो फूट पडलेली आहे, पण अनिल देसाई समोर आहेत. आधीचे जे मित्र आहेत ते आता विरोधात उभे आहेत. तर कसं, आणि वर्षा गायकवाड यांची चर्चा होती याच मतदारसंघात. तर हे सगळं चित्र असताना कसं आव्हान तुम्ही हे पेलणार? आव्हान आता वाटत नाही आहे कारण अनिल देसाई हे माझे चांगले मित्र आहेत. परंतु ही निवडणूक आहे. निवडणूक शेवटी किती मित्र असेल तर या ठिकाणी निवडणूक लढावी लागते. देसाई फक्त या ठिकाणी चेहरा आहे. खरा चेहरा या ठिकाणी काँग्रेसचा आहे, काँग्रेसच्या विचारांचा आहे. आणि जसं मी बोललो की हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध जो कोणी असेल त्याला या ठिकाणी मतदान करत नाही आणि त्याला इकडे स्थान पण देत नाही. त्याची प्रचिती तुम्हाला 2014 आणि 2019ला दिसली. काँग्रेस विचारसरणीचे उमेदवार आदरणीय एकनाथ गायकवाड साहेब यांना 2 वेळा या ठिकाणी पराभूत केलेलं आहे. तीच विचारसरणी घेऊन अनिल देसाई या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांनी त्यांच्या विचारसरणीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला काँग्रेसबरोबर. त्याचवेळी त्यांचा पराभव झालेला आहे आणि उमेदवारीचा अर्ज भरतानाच त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक या मतदारसंघात आहे, जे आम्हाला सर्वांना अभिमानाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी या ठिकाणी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्यांना वंदन करायला ते गेले नाही आहेत. हा एक प्रकारचा स्वातंत्र्य सावरकरांच्या विचारांचा अपमान आहे आणि या मतदारांचा पण अपमान आहे कारण ज्या विचारांनी प्रेरित होऊन हे इथले मतदान करतात त्या विचारांनाच तिलांजली देऊन काँग्रेसला घाबरून, राहुल गांधीला घाबरून ते स्वातंत्र्य सावरकात गेले नाहीत. त्याच दिवशी त्यांचा तो पराभव झालेला आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हटलं तसं काँग्रेसच्या विरोधात तुम्ही आहात. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नाही दिली गेली, तर मग तिथेच तुमचं सुकर झाला म्हणावं लागेल मार्ग. नाही, सुकर झाला असं नाही आहे. लढाईच असते, ती लढायचीच असते आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे हा विचारांच्या लढाईचा विजय असणार आहे 4 जूनला आणि तो शिवसेना प्रमुखां बाळासाहेब ठाकरेंना हा विजय आम्ही समर्पित करणार आहे कारण त्यांच्या विचारांची घेऊन आम्ही पुढे जात आहे, तर त्यांना तो समर्पित असणार आहे. विरोधक म्हणलं की मुद्दे येतात आणि त्यांनी धारावीचा मुद्दा धरून लावलेला आहे. त्यावर तुम्ही परत एक काय सांगाल? लोकांनाही, जनतेला एक काय आवाहन कराल तिथल्या जनतेला स्पेशल? धारावीच्या लोकांना मी 3 प्रश्न धारावीच्या लोकांचे महत्त्व असते. पात्र अपात्र त्यांचं पुनर्वसन धारावीतच झालं पाहिजे आणि एक टाईम बाउंड प्रोग्राम त्यांना मिळाला पाहिजे. तर ह्यामध्ये त्यांना आम्ही आश्वासन देत आहोत. सर्व लोकांना पात्र करण्याच्या संदर्भात धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सर्वतोपरी प्रयत्न करणार. सर्वांना त्याच ठिकाणी घर मिळणार, दुकान पण, कमर्शियल त्यांचं पण सगळं पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार आहे आणि बाकी कमीत कमी वेळात त्यांचा प्रोजेक्ट हा 7 वर्षाच्या आत हा पूर्ण करून
त्यांचं स्वप्नपूर्ती आणि शिवसेना प्रमुखांची स्वप्नपूर्ती आम्ही करणार. नक्कीच. आणि तुम्ही विकासाला धरून चालत आहात. तिकडे विरोधक जे आहेत ते परिवर्तन घडवू असं एक जनतेत काय सुरू करतायत, परिवर्तन आणू, परिवर्तन आणू. तर त्यांना तुम्ही कसं उत्तर द्याल? तर त्यांना उत्तर मतदानाच्या माध्यमातूनच मिळेल. लोकांना विकास हवा आहे, लोक विकासाच्या बाजूने मतदान करणार आणि रिडेव्हलपमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि लोकांना विश्वास आहे जर रिडेव्हलपमेंट पुनर्वसनाचे प्रकल्प जर कोण यशस्वी करतील ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असेल, या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातूनच रिडेव्हलपमेंट होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे लोक ह्यावेळी विकासाच्या बाजूने मतदान करतील. नक्कीच. आणि यालाच धरून प्रश्न आहे की अनिल देसाई जसं म्हणतात 10 वर्षात बरीच कामं अजून झालेली नाही आहेत, ती आम्ही पूर्ण करू, हे एक आश्वासन त्यांच्याकडनं दिलं जात आहे. आणि जसा जेव्हा फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरे गटाकडनं उद्धव ठाकरेंसाठी एक सिंपतीची लाट असू शकते असंही म्हणतात. त्याविषयी काय? बघा, निवडणूक सिंपतीवर लढवत जात नाही आहे. लोकांचं पुनर्वसन सिंपतीने होणार नाही, लोकांच्या मुलांना जॉब सिंपतीने मिळणार नाही, महिलांना आधार हा सिंपतीमुळे मिळणार नाही, महिलांना सुरक्षा ही सिंपतीमुळे मिळणार नाही आणि जे सर्व समाजाचे बांधव आहेत, सर्व धर्माचे बांधव आहेत, यांचा जर सन्मान सिंपतीने मिळणार नाही. सिंपती ही वेगळी असते आणि विकास आणि लोकांची कामंही वेगळी असतात. आम्ही ती लोकांच्या कामावर संदर्भात हे करणार. सहानुभूतीची आम्हाला गरज नाही आहे, आम्ही केलेल्या कामाची पोचपावतीची आम्हाला गरज आहे. ती पोचपावती लोक मतदानाच्या माध्यमातून देतील. नक्कीच. आणि मनसे आता तुम्हाला पाठिंबा देते, ताकद वाढली आता तुमची, आपल्या मतदारसंघात सभा पण निश्चित आहे. ताकद वाढली कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारसरणी आमच्या विचारसरणीसारखीच आहे, हिंदुत्वाची आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचारांची आहे आणि शेवटी आम्ही सगळे एकत्रच पहिले होतो. तर मला खूप आनंद होतो की पुन्हा 18 वर्षानंतर आम्ही सगळेजण एकत्र होऊन धनुष्यबाणाकरता ते सर्व काम करतायत. हा एक आनंदाचा क्षण आहे आणि एक माझा भाग्याचा क्षण आहे. आणि शिवाजी पार्कमध्येच आपल्याच मतदारसंघात सभा होणार आहे मोठी, त्याकडे लक्ष लागेल. प्रचाराची सांगता शिवाजी पार्कला होत आहे, त्यामुळे शिवाजी पार्कचं आणि शिवसेनेचं नातं एक वेगळं नातं आहे. शिवाजी पार्क आम्हाला नेहमीच लकी आहे आणि निश्चित स्वरूपात शिवाजी पार्कला त्या सभेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला आशीर्वाद देतील. नक्कीच. शेवटचा प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हणालात हॅट्रिक करणार यावेळेस तुम्ही तिसऱ्यांदा. बरोबर, निश्चित हॅट्रिक करणार हा मी नाही, लोकांनी संकल्प केलेला आहे आणि लोक तो संकल्प मतदानाच्या माध्यमातून पूर्ण करतील. नक्कीच. धन्यवाद सर. तर राहुल शेवाळ्यांना सरांना एक विश्वास आहे, खात्री आहे की यावेळेस ही हॅट्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नक्की पाहता येईल.